चरणाचा साधा सोपा म्हणायला थोडा अवघड आहे, पण कळायला सगळ्यात सोपा आहे. या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट ही देवाच्या सत्तेनं चालते सांगणारा अभंग विठ्ठल. अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे. 1 वर्षापूर्वी हा दादा तुमच्या आमच्यातून निघून गेला. नश्वर देहाचा त्याग आहे. परिवारासाठी काही करावं माणसानं. आईचा विचार, बापाचा विचार, भावाचा विचार, बहिणीचा विचार, हा परिवार, हा संसार, सगळ्या गोष्टी साधता आल्या पाहिजेत. पण वयाच्या 22व्या वर्षी आपल्या नश्वर देहाचा त्याग हा फक्त आपल्या परिवारासाठी करता येतो. हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या अमरदादाचं आहे. पाठीमागच्या वर्षी नश्वर देह सोडून दिला आणि दादा तुमच्या आमच्यातून निघून गेला. आज त्यांचं वर्ष श्रद्धा या ठिकाणी होत आहे. मी पहिल्यांदा या दादावरती प्रेम करणारे त्याचा परिवार, नातेवाईक, गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, गायक, वादक, पंचकृषीतून पोचलेले सर्वजण, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि शिवेला या वारकरी संताच्या. लक्ष द्या. मुळात या विश्वामध्ये देवाचे शास्त्रामध्ये 10 प्रकार सांगितले. आता लक्ष द्या माझ्याकडे. मी सुरुवातीला देव सांगतो आणि देव सांगितल्यानंतर देवाची सत्ता सांगतो. विठ्ठल. शास्त्रामध्ये देवाचे 10 प्रकार सांगितले. त्यातले आपल्याला मूळ 3 प्रकार पाहिजेत. कुणाला देव म्हणावं? पहिला प्रकार, ज्याच्याकडे दिव्यता आहे तो देव. दुसरा प्रकार, जो सर्वांना सर्व देतो तो देव. आणि तिसरा प्रकार, दिव नावाचा एक धातू आहे. त्या धातूमध्ये सर्वांना तो प्रकाशित करतो आणि म्हणून भगवंताला देव म्हणतात. विठ्ठल. शास्त्रानुसार देवाचे 10 प्रकार. त्या 10 प्रकारातले मूळ 3 प्रकार तुमच्या समोर ठेवतो. पहिला प्रकार, दिव्यता. ज्याच्याकडे दिव्यता आहे त्याला देव म्हणावं. जो सर्वांना सर्व देतो त्याला देव म्हणावं. आणि दिव नावाचा धातू आहे जो स्वतः प्रकाशित होतो आणि इतरांना प्रकाशित करतो आणि म्हणून भगवंताला देव म्हणावं. आता लक्ष द्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव म्हटले जातात. किती कोटी? भंडगावकर, किती कोटी? 33 कोटी. पण 33 कोटी देवांची संख्या आम्हाला सांगता येत नाही. लक्ष द्या. ते 33 कोटी नाही, तर आपलं शास्त्र सांगतं ते 33 देवांची संख्या आहे. किती देवांची? 33. पण आम्ही म्हणतो 33 कोटी. ऐका आता, ऐका. 33 देव कोण? 12 आदित्य, 11 रुद्र,
अष्ट वसु आणि 2 अश्विन कुमार. किती झाले मोजा? 12 आदित्य, 11 रुद्र, अष्ट वसु आणि राहिलेले 2 अश्विन कुमार. विठ्ठल भागवतामध्ये भगवंताचे अनेक 4 प्रकार सांगून गेले. लक्ष द्या, आमचा भागवत ग्रंथ सांगतो की भगवंताचा अंश म्हणजे भगवंतच आहे. मग कुठले 4 प्रकार? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. मातृदेव भव, ज्या आईनं जन्माला घातलं ती आई देवच आहे. लक्ष द्या, बोलू नका. ज्या आईनं जन्माला घातलं ती आई सुद्धा देवच आहे. ज्या वडिलांना पालन पोषण केलं ते वडील सुद्धा देवच आहेत. आणि ज्या आचार्याने म्हणजे गुरुनं आम्हाला सर्वस्व दिलं तो सुद्धा देवच आहे. आणि डोळ्यानं दिसणारा प्रत्येक जण सुद्धा देवच आहे. विठ्ठल काही देव केलेले असतात, काही देव झालेले असतात, काही देव मानलेले असतात, तर काही देव स्वयंभू असतात. भांडगावकर लक्ष द्या माझ्याकडे. सुरुवातीला देव आणि नंतर सत्ता. ऐका, काही देव केलेले असतात. आता कुठले केलेले? जे सुतारानं घडवावं, जे मूर्तिकारानं घडवावं, जे सोनारानं घडवावं ते केलेले. काही देव मानलेले. आता मानलेले कुठले? जाता जाता ज्याला आपण सिंदूर लावतो ते मानलेले. काही देव झालेले, स्वकर्तृत्वावरती झालेले देव वेगळे. मग ब्रह्मदेव आणि इंद्रदेव. आणि काही देव स्वयंभू असतात. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे भगवान शंकराचं आणि दुसरं नाव आहे भगवान विष्णूचं. विठ्ठल या विश्वामध्ये भगवंताने हे सगळं विश्व निर्माण करावं. या विश्वामध्ये भगवंताने सर्वांना सर्वस्व द्यावं. पण खरं सांगू का भांडगावकर, इथं प्रत्येकाला प्रेम पाहिजे. काय पाहिजे? बोला बोला, काय पाहिजे? प्रेम पाहिजे. जन्माला येणारा जीव सुद्धा प्रेमच मागतोय. अवताराला येणारे संत सुद्धा प्रेमच मागतात. आणि ज्या भगवंताने तुम्हा मला जन्माला घातलं तो देव सुद्धा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. ऐका, थोर प्रेमाचा भुकेला. ज्या भगवंतानी ज्या देवानं
हे विश्व निर्माण करावं, ज्या देवानं पशु पक्षी जन्माला घालावे, ज्या देवानं तुम्हा मला माणसासारखा देह द्यावा, विचार करा त्या देवाकडे काय कमी असावं. तर संत सांगतात थोर प्रेमाचा भुकेला. लक्ष द्या, हाची दुष्काळ तयाला. अरे देवाच्या दारात हा प्रेमाचा दुष्काळ आहे, साधू संतांनी सांगितलं. लक्ष द्या, खरं सांगू का, देवानं एकतर सज्जनासाठी यावं किंवा दुर्जनासाठी यावं. घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो, भक्ताला की पायापाशी आणि दुर्जनाशी. देव एकतर सज्जनासाठी येतो किंवा दुर्जनासाठी येतो. कोणासाठी? एकतर भक्ताला आपलं करण्यासाठी देव येईल किंवा दुर्जनाला शासन करण्यासाठी देव येईल. आता मला सांगा, देव जर सज्जनासाठी येत असेल, देव जर दुर्जनासाठी येत असेल, तर आपण सज्जन का दुर्जन हो? हातवरती करा बरं, किती सज्जन आहेत. लक्ष द्या बर, जाऊ द्या सज्जनाचं मामा, दुर्जन किती आहेत हातवरती करा. दुर्जन मी सज्जन म्हणायला धाडस लागतं आणि मी दुर्जन म्हणायला मूर्खता लागते. लक्ष द्या, रस्त्याने जाताना दोन मूर्त्या पाहिल्या, एक रामाची आणि एक रावणाची. कुणाची मूर्ती उचलेल आपण? कोणाची? मी तर रामाची उचलेल हो. पण झालं असं, रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची सोन्याची. मी सज्जन मी दुर्जन ही माणसाची वेळ ठरवते. विठ्ठल वैकुंठाला गेलेले, निजधामाला गेलेले देव विचार करतात, आम्ही एकतर सज्जनासाठी जावं, आम्ही दुर्जनासाठी जावं, पण सामान्य लोकांसाठी कोणी जावं. आणि मग भगवंतानी ठरवलं. देव आपल्या नियमात कधी बदल करत नाही. लक्ष द्या बरं का, देव आपल्या ठरलेल्या गोष्टीत कधी बदल करत नाही. आणि म्हणून तर त्याला देव म्हणतात. आपलं रोज बदलते म्हणून आपल्याला मानव म्हणतात. लक्ष द्या, देवाने ठरवलं आपण एकतर सज्जनासाठी जावं किंवा दुर्जनासाठी जावं. पण ज्याचं त्याला कळलं आपण सज्जन का दुर्जन, त्याच्यासाठी कोणी जावं, तर भगवंतानी संताचा अवतार. भगवंतानी संताचा अवतार घेतला आणि संत म्हणून देव या भूतलावरती आले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. लक्ष द्या, देवतेची संत आणि संततेची देव. देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव. पण देवानं मात्र आपल्या नियमात बदल केला नाही. लक्ष द्या, देवानं संताचा अवतार घेतला आणि या मानव मात्राच्या उद्धारासाठी संत या ठिकाणी आले. पण खरं सांगू, मी आतापर्यंत अनेक वेळा सांगतो, संत असताना आम्हाला कळाले नाही, पण संत नसताना आम्हाला कळाले. लक्ष द्या, ज्या नामदेवरायानं वयाच्या 9व्या वर्षी विठेवरच्या पांडुरंगाला नैवेद्य चालला, आपल्या भागवत धर्माची पताका जर आटके पार कुणी नेला असेल तर त्याचं नाव आहे संत नामदेव महाराज. फक्त महाराष्ट्रापुरता हा पंत ठेवला नाही,
हा वारकरी संप्रदाय माझ्या नामदेव महाराजांना उत्तर भारतातून पंजाब पर्यंत नेला. लक्ष द्या, आपल्या महाराष्ट्रात फार कमी आहेत त्यांची मंदिरं, पण कधीतरी पंजाब मध्ये जा. आपण संत नामदेव म्हणतो, ते संत नामदेव बाबा म्हणतात. विठ्ठल विसोबा खेतर स्वामींचा अनुग्रह घेतला नामदेव महाराजांनी आणि विठू भरला चराचरी पाहिलं. मायबाप सगळीकडे देव आहे, या गोष्टीची अनुभूती माझ्या नामदेवाला झाली. आणि उत्तर भारतातून पंजाबाकडे नामदेव महाराज गेले. हिंदू धर्माचा प्रचार करणारे नामदेव बाबा पंजाब मध्ये पोहोचले. पण खरं सांगू का महाराज, कधी कधी आपल्याच माणसाला आपलीच माणसं नडतात. हा काही इतिहास तवाचा नाही, आताचा नाही, तवाच पासून आलेला आहे. लक्ष द्या, हा इतिहास काय आताचा आहे का? नवनाथ महाराज आज मुंबईला कीर्तन करतो, बाहेर करतो, आपल्या माणसाला थोडीच थोडं बघवत. लक्ष द्या, हा इतिहास संत ज्ञानोबापासून संत नामदेवापासून ते आतापर्यंत आलेला आहे. लोकांना वाटू लागलं, अरे नामदेव नावाचा कोणी संत आहे जो महाराष्ट्रातून पंजाबला आलेला आहे, स्वतःच्या धर्माची वावा करतोय. एका यवनानं नामदेवाला पाहिलं. नामदेव महाराज, तुम्ही महाराष्ट्राचे, तुम्ही हिंदू धर्माचे, पण आमच्या पंजाब मध्ये येऊन तुम्ही विठ्ठल सांगता. तुम्हाला दोन प्रश्न आम्ही विचारतो. लक्ष द्या भांडगावकर, फार विषय महत्वाचा आहे. दोन प्रश्न आमचे घ्या. पहिला प्रश्न, सगळ्यात जास्त तुमचा धर्म कोणाला मानतो? नामदेवानी हात जोडले सांगितलं, दादा सगळ्यात जास्त आमचा धर्म उपकार करणाऱ्या आमच्या गोमातेला म्हणजे गाईला मानतो. बरं 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 बरं, मग सांगा नामदेव महाराज, तुमच्यामध्ये ईश्वर आहे, ह्या गाईत ईश्वर नाही का? नामदेवानं मान हलवली आणि मायबाप त्या यवनानं हातामध्ये तलवार घेतली आणि हातातली तलवार त्या गायीच्या मानेवरती धरली. नामदेव महाराज, जर तुम्ही खरंच हिंदू धर्माचे संत असाल, तुम्हाला देव करत असेल, तर आता तुमच्या देखत ही गायी मी कापतो. जशीच्या तशी तुम्हाला गायी उभा करावी लागेल, आणि नाही केली तर हीच तलवार परत तुमच्या मानेवरती पडेल. विठ्ठल देवाला नैवेद्य चारावा, देवाला दूध पाजावं, विसोबा स्वामींसारखे सद्गुरू त्यांच्या जीवनात यावे. 10 दिवसामध्ये विठ्ठल पाहिलेला नामदेव महाराज. आणि माझ्या नामदेव महाराजांच्या समोर हिंदू धर्माची गाई कापली गेली. लक्ष द्या, आता मात्र डोळ्यातनं पाणी वाहत नामदेव बाबाच्या. मेलेली गाई उठवायचं एवढं सोपं नाही. अरे आजारी माणसावरती इलाज करता येतो, पण मेलेला माणूस परत आणता येत नाही. लक्ष द्या, प्रश्न केला, नामदेव बाबा तुम्ही सांगता ना हिंदू धर्माचा झेंडा, तुम्ही तुमचा विठ्ठल सांगता आमच्या पंजाबात, मग सांगा किती दिवसात गायीला जिवंत करणार? लक्ष द्या, आता मात्र नामदेव महाराजांची भक्ती पणाला लागलेली आहे. आता मात्र नामदेवाची भक्ती पणाला लागलेली आहे. काय करावं कळत नाही, डोळ्यातनं पाणी वाहत आहे. डोळ्याच्या समोर पांडुरंग परमात्मा उभा आहे. आणि नामदेव महाराजांना सांगितलं, दादा येणाऱ्या 3 दिवसात आम्ही गायी जशीच्या तशी उभा करू. लक्ष द्या, पहिला दिवस गेला, नामदेव महाराज फक्त आणि फक्त देवाचं नाव घेतात, विठ्ठलाचं नाव घेतात. दुसरा दिवस उजडला, विठेवरचा मालक यायला तयार नाही. आता मात्र हिंदू धर्म पणाला लागलेला आहे, नामदेवाची भक्ती पणाला लागलेली आहे. तिसऱ्या दिवसानं उगवावं, नामदेवाच्या डोळ्यात पाणी आहे, समोर पडलेली गाई आहे. काय करावं देवा? दुपार झाली, दुपार
समोरची गाई नामदेवाला दिसायची, डोळ्यात पाणी व्हायचं माझ्या नामदेव महाराजाच्या. भीती नव्हती स्वतःवरती तलवार चालेल, पण भीती एकाच होती, आज कुठंतरी माझा हिंदू धर्म लोपला जाणार आहे, आज कुठंतरी भगवंताची भक्ती लोपली जाणार आहे. संध्याकाळ होत आलेली आहे, माझ्या नामदेवानं चिता रचलेली आहे स्वतःची, आणि भगवंताला माझे नामदेवराया सांगू लागले, देवा आता जर तू नाही आलास तर आता मात्र या नामदेवाला, तुझ्या नाम्याला या चितेत उडी मारावी लागेल. लक्ष द्या मायबाप. नामदेवाच्या समोर पडलेली गाय नामदेवानं पाहिली. हे संध्याकाळची वेळ, सूर्यास्ताला निघालेला आहे, नामदेवाची भक्ती पणाला लागलेली आहे, समोर गायीनं पडावं. आणि नामदेवानं मायबाप हात विठ्ठलाला जोडले आणि चिता पेटवली. लक्ष द्या. पेटलेल्या चितेत नामदेव महाराज उडी मारणार, तेवढ्यात पडलेल्या गायीनं हंबरडा चालू केला. नामदेवरायाच्या डोळ्यातलं पाणी थांबलं मायबाप. विठ्यावरच्या पांडुरंग परमात्माला नामदेव महाराज सांगू लागले, देवा 3 दिवस तुझ्या नाम्यानं तुझी वाट पाहावी रे, पण 3 दिवसानं का आला? ऐका देवाचं उत्तर. देव म्हणतो, नामदेवा अरे विठू पहिला सभाह्य सांगतोस ना, देव चराचरा सांगतोस ना, मग तुला का वाटलं तुझा पांडुरंग 3 दिवसानं येईल? तुला असं का वाटलं नाही माझा पांडुरंग आता ह्या क्षणाला सुद्धा येऊ शकतो? लक्ष द्या. आणि जो सभाह्य भरलेला आहे, जो घनदाट भरलेला आहे, जो सगळीकडे भरलेला आहे, जो हिंदू धर्माचं रक्षण करतोय, जो गोमातेचं रक्षण करतोय, जो साधू संतांचं रक्षण करतोय, आणि असा देव आज जगद्गुरु तुकोबार्या सांगतात, त्या देवाची सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत विश्व चालतं. अभंगाचं पहिलं चरण. चाले
झाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा या सांगतात, भल्या माणसा, जोपर्यंत या शरीरामध्ये देव आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये देवाची सत्ता आहे, तोपर्यंत शरीर चालतंय. जोपर्यंत या शरीरामध्ये देवाची सत्ता आहे, तोपर्यंत सगळं दिसतंय. पण भांडगावकर, ज्या दिवशी या शरीरामधली देवाची सत्ता निघून जाते ना, त्या दिवशी मात्र या शरीराचा मुक्काम 50 लाखाच्या बंगल्यात नाही तर कुठं आहे. ज्या दिवशी या शरीरातून देवाची सत्ता निघून जाते, त्या दिवशी मात्र 62 लाखाच्या गाडीत फिरता येत नाही, तर चौघाच्या खांद्यावरती जावं लागतं. विठ्ठल संत सांगतात, इथं सगळीकडे देवाची सत्ता आहे. मायबाप सगळ्या गोष्टी करायला लावणारा देवच आहे. मग कुठला देव आहे? देव कळाला पाहिजे हो आम्हाला. लक्ष द्या माझ्याकडं. हा, एका ठिकाणी 2 तास कीर्तन झालं आणि झाल्यावरती विषय फक्त एकच होता, देव आहे का आणि देव करतो काय. लक्ष द्या, देव आहे का आणि देव करतो काय. कीर्तन झाल्यावरती गाडीत बसायला आलो. लोक म्हटली, महाराज काय सुंदर कीर्तन सांगितलं हो देवाबद्दल, पण ऐका, 2 तास तुम्ही देव सांगितला, पण जो देव सांगितला 2 तासात तुम्ही सांगितले की सत्ता देवाची आहे, चालायला तो लावतो, बोलायला तो लावतो, बसायला तो लावतो, हसायला तो लावतो, सगळ्या गोष्टी तो करतो. मग सांगा ना महाराज, ज्या देवाबद्दल तुम्ही एवढे बोलले, तो देव आम्हाला पाहता येईल का? आता लक्ष द्या, 2 तास कीर्तन केल्यावरती प्रश्न माझ्या समोर आहे, ज्या देवाबद्दल एवढं बोलला तो देव आम्हाला दाखवा. मी म्हटलं, राजा हो, 2 तास झालं बोलून बोलून आता भूक लागली. बरं बरं बरं, मग एक काम करा, दुधाचा एखादा ग्लास मला प्यायला द्या. चर्मन साहेब त्यांना सांगितलं, महाराज अहो तुम्ही जर देव दाखवत असाल तर दुधाच्या ग्लासावर कसं भागल? मग दुधाची चरवीच माझ्या समोर आणून ठेवली. लक्ष द्या, प्या म्हटले दूध, काय प्यायचंय ते प्या, पण देव दाखवा. आता दुधाची चरवी समोर आहे, त्याच्यामध्ये दूध आहे, मी फक्त दुधाकडे पाहत होतो. ओ महाराज, अहो ग्लास मागितला, चरवी दिली, प्याना दूध. आता मात्र मायबाप परत दुधात बोट घातलं. अरे महाराज काय झालंय? 2 तास तुम्ही चांगले बोलत होता, पण आता मात्र बोट घालताय, हात घालताय, प्याना दूध. मी विचार केला आणि सांगितलं, दादा हो, मला असं कळालं की या दुधामध्ये तूप असतं. मी डोळ्यानं पाहिलं पण दिसलं नाही, मी बोट घातलं पण दिसलं नाही. मला वाटलं हे तळात बसलं असेल, मी हात घातला पण घावलं. त्यानं सांगितलं, महाराज अहो तुम्ही तर दूध डेअरीत काम करता राव. अरे दुधातलं तूप असं दिसतं का? मग त्याच्यावरती प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? तर असणारं दूध गरम केलं पाहिजे, गरम दुधाला विरजू लावलं पाहिजे, त्याचं दही बनवलं पाहिजे, आणि दह्याचं घुसळण केल्यावरती लोणी काढावं, आणि लोण्याला गरम केल्यावरती परत तूप तयार होत. मी म्हटलं, दादा अरे दुधातलं तूप काढायला एवढी मोठी प्रक्रिया आहे, मग अंतकरणातला देव पाहण्यासाठी केवढी प्रक्रिया आहे. देवा हे देवा
मंदिरी शोधून पाहे. अरे दुधाचं तूप बनायला एवढी मोठी प्रक्रिया आहे. मग अंतकरणातला देव शोधण्याची प्रक्रिया माझे माऊली हरिपाठात सांगतात. हे मंदुरी नवनीत तैसे घ्या मंदुरी नवनीत व्यर्थ कथा सांडी मार्ग आहे. अंतकरणातला देव, ज्या देवाची सत्ता सगळीकडे आहे आणि जोपर्यंत तो अंतकरणात आहे तोपर्यंत शरीर चालतं. लक्ष द्या. पण महाराज निस्ता अंतकरणात देव असून उपयोगाचा नाही. भांडगावकर, देव हृदयात असून उपयोगाचा नाही, तर त्या देवाचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. मग भगवंत आम्हाला दिसला पाहिजे. हृदयातला देव का दिसत नाही? खरं सांगू का, या चर्माच्या डोळ्यानं देव कधी दिसत नसतो. त्याच्यासाठी ज्ञान दृष्टीची गरज आहे. लक्ष द्या. रणांगणावरती युद्ध चालू आहे महाभारताचं. भगवान परमात्मानं मायबाप अर्जुनाला विराट स्वरूप दाखवावं. अर्जुना, माझं असणारं विराट स्वरूप जर तुला पाहायचं असेल तर तू तुझ्या चर्माच्या डोळ्यानं कधीच पाहू शकत नाही. त्याला ज्ञान दृष्टीची गरज आहे. लक्ष द्या. वस्तू असून उपयोगाची नाही, त्या वस्तूचं ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. विठ्ठल वस्तू असून उपयोगाची नाही. देव नावाची वस्तू अंतकरणात आहे असून उपयोगाचं नाही. त्या देव नावाच्या वस्तूचं ज्ञान गरजेचं आहे. मग महाराज, ते ज्ञान काय असं मिळतं का? त्याच्यासाठी जीवनामध्ये गुरुची प्राप्ती होणं गरजेचं आहे. लक्ष द्या. नुसती वस्तू असून उपयोगाचं नाही, त्या वस्तूचं ज्ञान महत्वाचं आहे. अंधार पडला, अंधार, आणि एक जणाच्या हातात बॅटरी दिली. दादा, अर्धा तास लाईट येणार नाही, मग एवढी बॅटरी ठेव आणि लाईट गेलं बॅटरी चालू कर. ते निघून गेलं आणि जसं गेलं ते लाईटच गेली. आता लक्ष द्या भांडगावकर, लाईट गेली, हातात बॅटरी आहे. हे नुसतं बॅटरी हलवायचं पण लाईट बॅटरीच लागना. आणि नेमकं ते दुसरं आला अर्ध्या तासानं. अरे अंधार पडला, अंधारात बसला, बॅटरी दिली ना तुझ्याकडे. अरे म्हटलं अर्धा तास झालं बॅटरी हलवतोय पण बॅटरी चालू होईल. अरे म्हटलं कालच सील टाकलं ना बॅटरी. ह्यानं बॅटरी हातात घेतली आणि बटन दाबलं. जसं बटन दाबलं तसं अंधार गेला आणि उजेड पडला. भांडगावकर, नुसती बॅटरी असून उपयोगाचं नाही, बॅटरी चालू करायचं ज्ञान पाहिजे. लक्ष द्या. कळतंय का बघा? देव असून उपयोगाचं नाही, देव पाहण्याचं ज्ञान पाहिजे. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, अरे सगळी सत्ता त्याची आहे, गा सत्ता त्याची आहे. ऐका,
रणांगणावरचं युद्ध जर डोळ्याच्या समोर आणलं समोर, तर एका साईडला 5 पांडव आहेत आणि दुसऱ्या साईडला 100 कौरव आहेत. आता लक्ष द्या, 5 पांडव एका साईडला, 100 कौरव एका साईडला. 5 पांडवां बरोबर विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण आणि 100 कौरवावर काही कमी माणसं होती का? अय पितामह भीष्म, सैन्याचं नियंत्रण करणारा सगळ्या गोष्टी पितामह भीष्माकडं, कर्ण कुणाकड? कौरवाकड. पण पितामह भीष्माचं युद्ध रणांगणातलं पाहिलं दुर्योधनानं, आणि दुर्योधन संध्याकाळी पितामह भीष्माच्या दालनात गेला. आता लक्ष द्या, पितामह तुम्ही आपल्या सैन्याचं नेतृत्व करावं. पितामह, रणांगणामध्ये आम्ही तुमच्या समोर उभा राहावं, तुमच्या बरोबर उभा राहावं, पण आता मात्र आमची शंका आहे तुमच्याबद्दल. लक्ष द्या, समोर अर्जुन दिसला की तुमचं धनुष्य चालत नाही, याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त शरीरानं कौरवावर आहे, पण मनानं मात्र तुम्ही कुणाकडे आहे? धुरंधर असा पितामह भीष्म आहे. काय ताकद आहे पितामह भीष्मांची, गंगा पुत्र आहे. पितामह भीष्म जाग्यावर बसलेले उठून उभा राहिले. दुर्योधन, माझ्या धनुष्यावरती जर आक्षेप असेल तर उद्या संध्याकाळी सूर्योदय होईपर्यंत सगळी पृथ्वी पांडव निभोस्त करून टाकेल. एकही पांडव जिवंत दिसणार नाही. पितामह भीष्मानं पण केला मायबाप. लक्ष द्या, अरे काय साध्या माणसाचा पण आहे का तो? पितामह भीष्माचा पण आहे, त्याची प्रतीक आहे. विमल खाणाऱ्याची थोडीच आहे. लक्ष द्या, ज्यानं रोज विमल खावावा आणि वारकऱ्याच्या गप्पा माराव्या. ऐका, जगद्गुरु तुकोबा सांगतात, तीळ जाळता तांदूळ काम क्रोध कैसेची खळ, कार्य शिंगणासी वावगा, ना भजत्या त्या पांडुरंगा, नाम दम पोटासाठी केली अक्षराची अटी, तप केले तीर्थाठानं वाढविला अभिमान, तुका म्हणे चुकले सारे वर्म. जगद्गुरु तुकोबा सांगतात, अरे तीळ जाळू दे, तांदूळ जाळू दे, वेद हवन काही बी करू दे देवाच्या नावानं, पण अंतकरणात ते विकार जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत देव त्याचा होऊ शकत नाही. लक्ष द्या, पितामह भीष्मानं पण केला. बातमी सगळीकडे पसरली बरं का भांडगावकर, सगळीकडं. बरं काय बारक्या माणसाचा पण आहे का? पितामह भीष्माचं प्रतीक आहे. पांडवापर्यंत बातमी गेली, पांडव मात्र निवांत आहेत. अरे ज्याच्या पाठीकडे, त्याच्या पाठीवर भगवान श्रीकृष्णाचा हात आहे, ते पांडव मात्र निवांत झोपलेले पाहिले. देवानं पांडवाकडे जावं. पांडवा, अरे पितामह भीष्मानं पण केला, प्रतिज्ञा केली, आणि तुम्ही झोपला. अर्जुन म्हटला, देवा ओ तुम्ही जागा आहे म्हणून आम्ही झोपलो. लक्ष दे, तुम्ही जागा आहे म्हणून आम्ही झोपलो. ऐका, द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णाचे पाय धरले. देवा, पितामह भीष्माची प्रतिज्ञा म्हणजे काय बारक्या माणसाची प्रतिज्ञा नाही. उद्या संध्याकाळी सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी सगळे पांडव संपून जातील. माझ्या कपाळाचं कुंकू राहणार नाही. माझ्यासाठी काहीतरी करा. भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी तू फक्त माझ्या बरोबर चल आणि मी सांगतो तेवढं कर. ऐ, देव आणि संत जे सांगतात तेवढंच केलं पाहिजे. लक्ष द्या, काल आम्ही अष्टमीचा काला करून आलो. तुकोबऱ्याचं एक प्रमाण घेतलं होतं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. देवानं सांगितलंय ना मागे यायचं तर मागच यायचं, संतांनी सांगितलंय ना यायच. द्रौपदी माता आणि भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्माच्या दालनाकडे आले. आता मात्र पितामह भीष्म ध्यानस्थ बसले होते. ऐका, उद्या सकाळी सगळी पृथ्वी पांडव करून टाकायची, एकही पांडव जिवंत ठेवायचा नाही. हा पण आहे. द्रौपदी मातेला घेऊन भगवान श्रीकृष्ण दरवाजापर्यंत आले. द्रौपदी, मी इथंच थांबतोय, पण मी सांगल तेवढं करायचं. पायातले पंजन काढून घेतली बरं का, वाचतील म्हणून.
आणि द्रौपदी माता पितामी भीष्माच्या जवळ हळू पावलाने गेल्या. ध्यानस्थ बसणारे पितामह भीष्म द्रौपदी मातेनं पितामह भीष्माचे पाय पकडले आणि हातातल्या बांगड्याचा आवाज झाला. लक्ष द्या. पितामाला वाटलं कोणीतरी एखादी सौभाग्यवती स्त्री आपल्या पायावरती नतमस्तक झालेली आहे. पितामह भीष्माने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. डोळे वगैरे आणि पाहिलं तर द्रौपदी समोर आणि हसायला लागले भीष्म. द्रौपदे, ज्यानं तुझे पती मारायचा पण केला आणि आज त्याच्या कृपेनं तुला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला, ह्याचा अर्थ तू एकटी आली नाहीस, मग तुझ्या बरोबर भगवान कृष्ण आला असेल. भगवंताला पाहिलं आणि पितामह भीष्मानं देवाचं पाय धरलं. देवा, अरे चतुर तू शिरोमणी, तुझ्यासारखा कोण आहे रे. आणि म्हणून मायबाप द्रौपदी मातेची पाची पती मारायचा पण सुद्धा देवच करतो आणि पाची पतींच्या डोक्यावरती हात ठेवायचं काम सुद्धा देवच करतो, का तर त्याची सत्ता आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा सांगतात, धर्माची तू मूर्ती पाप धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. ऐका, जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवा, अरे तू एक धर्माची मूर्ती आहे, पाप पुण्य तुझ्या हाती. सगळं तुझ्याच हातात आहे, सगळी सत्ता तुझी आहे. पापही तुझ्या हातात आहे, पुण्यही तुझ्या हातात आहे, धर्मही तुझ्या हातात आहे, अधर्मही तुझ्याच हातात आहे, सत्यही तुझ्याच हातात आहे, असत्य सुद्धा तुझ्याच हातात आहे, जन्म ही तुझ्याच हातात आहे आणि मृत्यू सुद्धा तुझ्याच हातात आहे. आणि म्हणून तू धर्माची मूर्ती आहे. लक्ष द्या. अरे धर्माची मूर्ती असणारा देव माझ्या जगद्गुरु तुकोबा याला कळाला. आम्हाला का कळत नाही हो? देव कळण्यासाठी प्रपंचातून परमार्थाकडे जाता आलं पाहिजे. भांडगावकर, एक वाक्य सांगू. प्रपंचामध्ये अहोरात्र कष्ट करणारी माणसं श्रीमंत होतात आणि परमार्थात अहोरात्र कष्ट करणारी माणसं जगद्गुरु तुकोबा होतात. पटलं तर बघा, नाही पटलं तर परत सांगा. नाही पटलं, प्रपंचात कष्ट करणारा माणूस श्रीमंत होतो. पण खरं सांगू का, माणसाकडे एकतर धन असावं किंवा ज्ञान असावं. लक्ष द्या माझ्याकडे. काय असावं? बोला बोला. माणसाकडे एकतर धन असावं किंवा ज्ञान असावं. पण
कधी पण धनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असतं. का असतं सांगू का? कारण पालखी टाटा बिर्ला अंबानीची कधी निघणार नाही, पण पालखी माझ्या जगद्गुरु तुकोबा याची. कधी ऐकलं का भांडगाव मध्ये अमुक अमुक नावाचा लय श्रीमंत माणूस मेला बरं का, 15 वर्षापासून त्याची पालखी पंढरपूरला जाते आषाढीला. ऐकलं कधी? बोला बोला, ऐकलं? नाही ऐकणार कधीच. लक्षात ठेवा, कधी पण धनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी देव प्राप्त झाला पाहिजे, संत प्राप्त झाले पाहिजेत. पण महाराज आम्हाला संत कळत नाही हो. हरी प्राप्ती